सर्वात पहिले तर तुम्ही एम-पी-एस-सीमध्ये काय येत आहे हे विजन तुमचं क्लिअर पाहिजे. दुसरी गोष्ट एम-पी-एस-सीमध्ये आल्यानंतर तुम्ही स्वतःला काहीतरी टाईम लिमिट द्या, की एवढ्या वर्षामध्ये आपल्याला इतकं करायचंय, नाही झालं तर बाहेर पडायचंय. कारण ही जेव्हापर्यंत आपण टाईम लिमिट स्वतःसाठी सेट करत नाही, तेव्हापर्यंत परीक्षा येतायत, देत आहो आणि आपली सायकल अशी आहे, की परीक्षा कंटिन्यू सुरू असतात. प्री, बरोबर. मेन्स, कंबाईन, प्री मेन्स सुरूच असतं आणि अ, या चक्रव्यूहामध्ये आपले किती वर्ष गेले हे आपल्याला सुद्धा समजत नाही. नाही. तर ती एक टाईम लिमिट आपली फिक्स पाहिजे आणि सुरुवात करताना ज्या पुस्तकं आहेत, तुम्ही काय वापरत आहे, त्याच्यावर तुम्ही नेहमी कॉन्स्टंट असायला पाहिजे, की एखाद्या टॉपरनी किंवा एखाद्या यानी हे सांगितलं, तर मी हे वापरते आणि हे वापरल्याने इतके मार्क्स येतील असं काही नसतं. तुम्ही जे वापरत आहे त्याच्यामध्ये तुम्ही अपडेट करा. प्रत्येक पेपर वाईज किंवा पी-वाय-क्यूचं एनालिसिस करून तुम्ही तुमचा कंटेंट अपडेट करत जा. पण पुस्तकं एक्झॅक्टली खूप चेंज करत राहणं, या चुका मला वाटतं की भरपूर होतात, की मुलं एकाच विषयासाठी खूप सारे पुस्तकं वाचत असतात. नवीन आलं की 5-5, घेतलंच. 6-6 हां आणि ॲडव्हर्टाइज पण पुस्तकांची अशी होते, की या पुस्तकामध्ये सगळं आहे. बरोबर. ते ऑलरेडी आधीच्या पुस्तकामध्ये पण असतं. मे बी ते थोडं चित्र आणि हे सगळं चेंज झालेलं असतं. तर पुस्तकं आपले कॉन्स्टंट पाहिजेत आणि दुसरं सिलॅबसला धरून अभ्यास केला पाहिजे आणि पी-वाय-क्यू एनालिसिस हे 3 की फॅक्टर आहेत.